संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या या पुण्यनगरीमध्ये अलंकापुरीमध्ये इंद्रायणी मातेच्या या पावन क्षेत्रात आणि तुम्हा आम्हाला त्यांनी खऱ्या अर्थाने मानवतेचं जीवन प्रदान केलं, जीवन घडवलं असे आपले सर्व परमपूजनीय श्रद्धेय गुरुजन, उपस्थित असलेले सर्व संत महंत साधक, माता भगिनी आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक खूप घरगुती पण आनंदाचा कार्यक्रम पार पाडून आलो. सद्गुरू किशनगिरी बाबा साधक सहाय्यता ही जी संस्था सरांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे, त्याचं मार्गदर्शन पूजनीय डॉक्टर महाराज असतील, इतर सर्व संत महंत या सर्वांच्या सुविचाराने हे सर्व काम चालू आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. आपण मगाशी ऐकलेलं आहे की आपली एक जगाच्या पाठीवर अशी संस्था आहे की जिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि गुरुजनांना पगार नाही. आता तरी मला वाटतं थोडंसं बदल झाला, नाही तर पाठ घेतलं, पूर्वी पाठ जर घेतला नाही तर जेवणही करायचं नाही. गुरुजनांनी पाठ घेतला तर जेवण करायचं, अशी कडक नियम. सद्गुरू जोग महाराजांची ही कृपा आहे. शतक पार पाडलेलं आहे आपण आणि दुसरं शतकही आपली भावी पिढी पार पाडणार आहे. हे सगळे संत महंत सगळे आता आपले वैकुंठ असे मोठे बाबा नेहमी कौतुक करायचे. कुठे हरिद्वार, काशी, ऋषिकेश कुठेही गेले ते आपले सर्व भगव्या वस्त्रामध्ये स्वामी सगळे चमकत होते. पण त्यांचा मागोवा घेतला की ते सगळं लक्षात येतं की हे सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचे लोक पावांचं खूप अंतःकरण भरून आहे. खूप जे आपल्या वेदाने सांगितलेलं आहे, ऋषीमुनीने सांगितलेलं आहे, त्यापेक्षा अधिक एक माऊलीने पुढे टाकलेलं आहे. वेदाने आपल्याला एकच सुविचार दिलेला आहे, वेदात सर्व हितार्थ आहे, सर्वांच्या हिताकरता जे सांगितलं त्याच्या वसुधैव कुटुंबकम. आम्हाला केवळ आमच्या पुरतं, आमच्या घरापुरतं, गल्लीपुरतं, आमच्या क्षेत्रापुरतं, आमच्या संस्थेपुरतं आमच्यावर जे लादलेलं असेल तेवढंच प्रेम करायचं नाही, संपूर्ण विश्वावर प्रेम करायचं आहे. पण माऊली आणखी यापेक्षा पुढे जाऊन लिहितात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीती ही लोकी भजी जो आधी पुरुषी अखंडी. नुसतंच पृथ्वी नाही तर तिन्ही लोकातलं सर्व जनतेला सुख मिळावं आणि ते सुख सुविचाराने मिळत असते. आणि सुविचाराची संस्था आपली सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे. जोग महाराजांची संस्था म्हणजे काही पैसे मिळवण्याकरता नाही, जोग महाराजांची संस्था ही माणसं घडवण्याकरता. आज माणसं एवढे आहे की हातात जर आपण बारीक माहीत घेतला, कुठे आलं म्हटलं तरी 1000-500 लोक घडवत, एवढी संख्या आहे. परंतु माणसासारखी माणसं फार कमी होत चाललेली आहे. आदमी तो सबको ही कहते, आदमी का सब सुकार, लेकिन जिस आदमी को आदमी कहते हैं उस आदमी का दुकान. म्हणून माणसासारखी माणसं बरीच दिसतात आणि माणसासारखी माणसं राक्षस होऊन माणसाला खाऊन राहिलेली आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही. जिओ और जीने दो, तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हे तत्व आपल्याला आपल्या वेदाने सांगितलं, माऊलीने तेच सांगितलं आणि त्या वेदाचाच मागोवा घे, माऊलींचा अंतःकरणातला आशीर्वाद घेऊन आपले सर्व गुरुजन हे करत आलेले आहे. आता किती कष्टातून जीवन आहे. आता बाबांच्या वयाचा जर आपण विचार केला, आता आमचे सर्व साधक मंडळी चांगलं चालली म्हणतात, वाजवतात. एवढ्या वयात पाहा तुम्ही चिटकली निघणार नाही जमीनपासून, उठता येणार नाही, तुम्हाला चालता येणार नाही. एवढ्या वयात साधका करता महाराष्ट्रभर बाबा अजूनही कुठं जातात. आता पूजनीय गुरुवारी शास्त्रीजी मला इथं बसले, हे आपल्या इथं मोठ्या बाबांनी खरं म्हणजे ओढून आणलेलं आहे. संपूर्ण आयुष्य उत्तर प्रदेशामध्ये गेलं, UP-मध्ये गेलेलं आहे. जवळजवळ 3 तप 36 वर्षे काशीला गेलेले आहे, 10 वर्षे ऋषिकेशला. हे सगळं सोडून
जोग महाराजांच्या सेवेकरता इथं आलेले आहे. त्या आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिथं सुद्धा खडतर तपश्चर्या चालूच होती. रोज वल्ल्या वस्त्राने गंगेचं स्नान आणि भगवान विश्वनाथाचं दर्शन अशा सगळ्या तपश्चर्येत आता आपली संत ज्ञानही देते आणि ज्ञानाबरोबर विचारही देत असते. पदवीधर करणाऱ्या संस्था भरपूर आहेत, शैक्षणिक संस्था आहे आणि अध्यात्माची संस्था असते. पण आपली संस्था ही माणसाला माणूस बनवण्याची संस्था आहे. आता आपले जेवढे साधक आहे तेवढे सुंदर साधा वेश साधं सगळं जर जोग महाराजांच्या संस्थेच्या संपर्कात नसते आणि घरी जर असते तर काहीतरी घेऊन गटारात पडले असते किंवा काहीतरी कालागती केल्या असते, काहीतरी परिणाम त्यांना भोगावे लागले असते. पण हे सद्भाग्य आहे की आपण या संस्थेच्या माध्यमातून आला. तर प्रकाशानंद महाराजांनी इथं काल्याच्या कीर्तनात बरंचसं काही सांगितलेलं आहे. शेवटी गुरुजनांच्या छायेमध्येच ते वाढलेले आहेत. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचं रोपटं आहे. त्याच्यामुळं त्या संस्थेचं रोपटं कुठेही जरी लागलं बिन पाण्याचं असले तरी ते फुरल्याशिवाय राहत नाही. ते सगळ्यात महत्त्वाचं. आम्हाला एक सांगावंसं वाटतं. आम्ही एकदा इंदूरला गेलो, स्वामी विश्वेश्वर शास्त्री बाबाशी आम्ही बोललो. तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि सहज वाटलं की स्वामीजींचं दर्शन घ्यावं. स्वामीजींच्या दर्शनाला गेलो आणि स्वामीजी बोलता बरेच वेळ बोलले हिंदीमध्ये. नंतर मराठी बोलायला लागले. आम्ही म्हटलं स्वामीजी आप मराठी कशी काय बात करते? पण म्हटलं मी मराठीच आहे, मी पाथर्डीच आहे, मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. काय एवढं मोठं होऊन सुद्धा सगळं हा ठसा कधी हे सगळ्या काही गोष्टीला कंपनीचा माल कसा जरी असला तरी शिक्क्यावर खपत असते कधी. परंतु आपल्या जोग महाराज या कंपनीचा शिक्का हा पक्का आहे आणि ठसाही चांगला आहे. तो कसाही सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि असा हा चांगला माल तयार व्हावा म्हणून गुरुजनांच्या विचाराने त्यांच्या आशीर्वादाने जोग महाराजांची प्रेरणा जोग महाराजांनीच आपल्याला हे करायला लावलं. माझ्या साधकांचं तुम्ही साधकांचं गुणगौरव केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पाठ करणं हे फार अवघड आहे. एक ओळी पाठ केली दुसरी केली की मागचं सपाट होत असते. काही माणसं सगळे मुलं आमचं लिहून घेतात, पण लिहिणे असं असते, वाचणे असं आणि पाठांतरित असं असतं. लिहायला जर लागले तर स्वयं लिखितून स्वयं जाणार. स्वतः लिहिता स्वतःच कळत नाही काय ऐकलं हे आपल्याला कळत नाही. परंतु हे गुरुजनांची कृपा आहे. त्यांचं ज्ञानेश्वरी पाठ करणं, गाथा पाठ करणं, पुन्हा त्याला रियाज देऊन जिवंत ठेवणं हे काही सोपं काम नाही. सकाळी काय कालवून खाल्लं संध्याकाळी लक्षात राहत नाही. थोडं विचार करून सांगावं लागतो. आणि एवढ्या सगळ्या ओव्या या सगळ्या पाठ करणं तो आता सर्व गुरुजन या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांचे आम्ही काही नाव घेतले नाही. आता महाराज एक लोक संस्कृत सगळं शिकवतात, सगळेच आहे. आता आपल्या साधकांना तालही शिकवले जाते आणि स्वरही शिकवले जाते. तुम्ही जरी किती ज्ञान मिळवलं पण तुमच्या जीवनात जर ताल स्वर नसेल तर तुम्ही प्रबंधही चांगला करू शकत नाही, परमार्थही नीट करू शकत नाही. पण आपल्या जोग महाराज संस्थेमध्ये आपल्याला स्वर आणि ताल शिकवला जाते. आरोह अवरोह हा तर स्वर आहेच. आरोह अवरोह म्हणजे खालून वर जाणे, वरून खाली येते. लहानाचे मोठे व्हा, पण मोठे होऊन लहान होता आला पाहिजे. ही कला आपल्या संस्कृतीतून आपल्याला प्राप्त होत राहते. आणि मृदंगामध्ये ताल असते. बरेच आता वैकुंठवासी बाबा इथं नाही, बाबांची कृपा आहे, पांडुरंग बाबांची. एखाद्या पोराला नाही आलं ते खूप शिवाई द्यायची आणि काय कधी प्रेमाचं भजही सांगायचं. बाबांचं इतकं प्रेम होतं आणि हे सगळं जाणतं. आता आमचे काही साधक कसे आहेत, बोल किती झाले म्हणले 500 बोल, टाळीत बसले म्हणले बसले, वाजवा हरिपाठात टाळकरी एका बाजूला एका बाजूला. जास्ती संख्या बोलायची असून उपयोग नाही, ताल काढला पाहिजे. म्हणून ताल काढण्याकरता मृदंग आहे. आता मृदंगाचार्य सगळे इथं आहेत, गायनाचार्य आहेत. गायन आणि मृदंग आपल्याला जीवनाचा ताल स्वर कळवते आणि ताल स्वर शिकवणारी संस्था आहे. आता थोडं बोलतं गुरुजनांची माफी मागून कधी खेळापाड्यात गेलं ना तर काय माणसं का तुमच्या मुलाचं नोकरी नाही, नोकरी नाही, तुमचं काय काही प्रयत्न करा.
पुढारी आमदार खासदार म्हणजे निवडणुकीमध्ये गुंतले. आता जरी नाही तर नाही होत का, मग म्हणले तुम्ही असं करा, आळंदीला पाठवा. हो म्हणले तिथं गेल्यानंतर गायन वादन शिकलं, एका कीर्तनाचे 1000 रुपये भेटतात. मग पैसे भेटण्याकरता आपली संस्था नाही, पैसा टिकून ठेवायचा कसा याच्याकरता संस्था आहे, माणूस बनवण्याकरता आपली संस्था आहे. आणि गुरुजनांचं आयुष्य गेलं तर त्यांना एअर कंडिशन बंगला कोणी बांधून दिला नसता का, किंवा स्वतः करता आला नसता का. सर्वस्वाचा त्याग करून आपल्या हिताकरता ते रात्रंदिवस इथं पडलेले आहेत. म्हणून आपण प्रवास करायचा, पण त्यांच्याकडे पाहून करायचा आहे. आपण स्वयंवृत्तीने आणि स्वयंबुद्धीने प्रवास करायचा नाही. म्हणून गुरुजनांचे कृपाशीर्वाद आणि त्यांच्या संदेशाने, सद्गुरू जोग महाराजांच्या संदेशाने आमच्या साधक मंडळीचं असं कल्याण होत राहू. कुठंतरी त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. माणसानं आता इथं कोण उचित नाही, एक मनुष्य जर एकामागे 1-2 ग्लास दारू पिला वा पक्षात, पण त्याच्या पाठीवर थाप टाकतात किंवा त्याला उत्तेजन देतात. मग दुर्गुणाला तुम्ही जर उत्तेजन देता, सद्गुणाला का देऊ नये. जोग महाराजांनी प्रेरणा केली देवरेश्वर त्यांचे सहकारी आणि इतरांना की आमच्या साधकाचं तुम्ही कौतुक करत राहा. म्हणून हे सर्व पाठांतर करणारे जे साधक मंडळी आहेत त्यांचं गुणगौरव सोहळा आहे, गुरुजनांचा पूजनाचा सोहळा आहे. आपल्यामध्ये जे गुण मिळाले आहेत ते गुरुजनामुळे, ये पावसे ये पावतसे, त्यांच्यामुळे आपली किंमत आहे. आपल्यामुळे आपली किंमत नाही, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं आमच्या देवरेश्वरांनी बाबांच्या नावाने जी संस्था निर्माण केली, श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा साधक सहायता सेवा संस्था. वर्षभर आपले जे काही साधक असतात, कधी आजारी पडतात, कधी काही अडचणी येतात. एखादा साधक जास्ती आजारी असला त्याचा जर प्राणही जातो, तो गोंदिया चंद्रपूर कुठला तरी असतो, जाण्या येण्याचा खर्च असतो. म्हणून त्याचं जर असं काही अपघाती निधन झालं तर त्याच्या गावाला या गाडी करून नेऊन घालायचं काम ही संस्था करते आणि करणार या भविष्यामध्ये. त्याच्यानंतर औषधोपचाराचं जे आहे, काही डॉक्टर मंडळी सगळे आता डॉक्टर महाराजांनी सगळे नेमलेले आहेत. जर एखाद्या साधकाला 5-10 लाखाचा मोठा आजार असेल तर त्याच्याकरता पुण्याला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि देणग्या देणारे जे संस्था आहेत त्यांच्या संपर्कात त्यांना आणायचं आहे आणि त्या देणग्या त्यांना प्राप्त करून द्यायच्या आहेत. म्हणून साधकाचं खूप मोठं काम आहे. आपल्याला कधी कधी वाटत नसतं की साधकाचा गुणगौरव आणि गुरुजनांचं पूजन आहे, मग हे शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, डॉक्टर मंडळी कशी काय आली, तर ते आपलंच काम करतात ना. आपल्याला संस्कृतमध्ये आपल्याला पुण्याला जावं लागत होतं. आता BA MA संस्कृत आपल्याला सर्व पदव्या प्राप्त करण्याकरता याच ठिकाणी सगळी व्यवस्था सरांनी केलेली आहे आपल्या आशीर्वादाने. आणि इथंच आपल्याला आता नागपूरच्या विद्यापीठाचं, कालिदास विद्यापीठाचं आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि तर याला कोणाला नोकरी करायची असेल संस्कृत शिकवून, आता महाराजांसारखे विद्वान ज्यांना सर्व शिकवण्याकरता आमचे महाराज आपले काय उभी आहेत त्या, ते सगळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. कधी 1-2-3 जरी जर असले तर ते चांगलं शिकवतात. नुसतंच पुरुष असं नाही, महिलासुद्धा तेवढाच वेळ जोमाने अभ्यास करतात. आपल्याला हे सजाती विजयाती हा तर विचार करायचा आहे, पण ज्याची त्याची मर्यादा कायम ठेवून आपल्याला आकाशाला हात लावायचा आहे. आणि हे आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेने आपल्याला शिकवलेलं आहे. हे सर्व काम चालू आहे. पण शिक्षणामध्ये त्याचे काय मुद्दाम शैक्षणिक क्षेत्रातल्या आता धुरंधर मोठी मंडळी या ठिकाणी आली होती, त्यांचा सत्कार केला आपण आणि सरांनी त्यांची योग्यता काय ते सांगितले. आणि पुण्याचं आपलं कोणतं हॉस्पिटल, लवले हॉस्पिटल, तिथले डॉक्टर आपले कोणी साधक केले की बस काही द्यायचं नाही घ्यायचं नाही, बस तर काम सहज करतात. आता किती त्रास होते, किती कष्ट पडतात. म्हणून आपल्याला वैद्यकीय क्षेत्राची आवश्यकता आहे, शैक्षणिक क्षेत्राची आवश्यकता आहे आणि सगळ्यांचं मन रमण्याकरता स्वच्छतेची आवश्यकता आहे. म्हणून स्वच्छता या भागात जे जे कोणी करतात त्यांचे सत्कार या ठिकाणी गुरुजनांच्या आज्ञेप्रमाणे सरांनी केलेला आहे. आणि सर्वांना स्थिर ठेवण्याकरता आपली जी गोमाता आहे, गोमातेची जी सेवा करणारी मंडळी आहे त्यांची सर्व आता बाबांना इथं थोडी अल्पशी देणगी दिलेली आहे.
5,000 काहीच होत नाही. एका दिवसाचा 50,000 लाख रुपये खर्च आहे. पण आता मोठी मोठी माणसं आळशी झालीत आणि सर्व साधू संतांवर हे आलेलं आहे. तर आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गोरक्षा राष्ट्र रक्षा. राष्ट्र अबाधित तर धर्म अबाधित, धर्म अबाधित तर माणसं अबाधित. माणसाची जात कोणती आहे, धर्म कोणता आहे याचा विचार नाही. मग याच्याकरता आपल्याला गोसेवेकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपली साधक मंडळी खूप खूप मोठी व्हावी, गुरुजनांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घ्यावा आणि त्यांच्या आशीर्वादाने देशसेवा, गोसेवा आणि आमचे गाडगे बाबा सांगत होते अडलेल्या नारायणाची सेवा हे त्यांच्याकडून करायची आहे. आपल्या गाण्याने, आपल्या वाजवण्याने, आपल्या ज्ञानाने आपण सर्वांना संतुष्ट करा. पण हा कुठंतरी थांबलेला परमात्मा ज्यांच्यात नटलेला आहे त्यालाही शांत करण्याचा आपल्या हातून प्रयत्न व्हावा हीच आम्ही सर्व गुरुजनांच्या वतीने प्रार्थना करतो आणि गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन